झी 24 तास एक पाऊल पुढे। तर अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांचा त्यांना पाठिंबा मिळतोय आणि याचाच प्रत्यय पुण्यात देखील आला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये अजित पवारांना आता थेट मुख्यमंत्रीच बना अशा आशयाचे होर्डिंग्ज लावलेत आणि याबाबत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी घेतलेला हा आढावा। काही ठिकाणी बंद पाळला जातोय, काही ठिकाणी रास्ता रोको केला जातोय, तर काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे पुतळे देखील जाळले जात आहेत। या क्षणी मात्र पुण्यातलं एक होर्डिंग लक्षवेधी ठरलंय। पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात लागलेलं हे होर्डिंग आहे। अर्थात त्याच्यावरती अजित पवारांची मोठी छबी आहे, मात्र जो मजकूर लिहिलेला आहे तो अतिशय सूचक आणि थोडा वेगळ्या स्वरूपाचा आहे। राजकीय नैतिकतेचा आदर्श घालून देणाऱ्या अजितदादांचा अभिमान वाटतो। दादा आता उपमुख्यमंत्री नकोच, आता मुख्यमंत्री व्हा। पुण्यातल्या अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावलेलं हे होर्डिंग आहे। अर्थात या निमित्तानं या कार्यकर्त्यांना अजितदादांविषयीची निष्ठा देखील व्यक्त करण्याची एक संधी मिळाली आहे। मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे की अजितदादांचं अशा पद्धतीनं जे समर्थन या ठिकाणी केलं गेलंय आणि त्यामध्ये खास बाब म्हणजे अजितदादांना मुख्यमंत्री होण्याचा आग्रह या ठिकाणी कार्यकर्त्यांनी धरलाय, त्याच्या शुभेच्छा या निमित्ताने दिल्या आहे। त्यामुळे अजितदादांच्या या राजीनाम्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात असले तरी या क्षणी ही पुणेरी पाटी किंवा हे पुणेरी होर्डिंग सध्या तरी चर्चेचा विषय ठरतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।